भक्त आणि भगवान प्रवचन 5वे भाग पहिला. प्रिय मातांनो आणि सज्जनांनो, परवाचे दिवशी मी वासनेची गोष्ट सांगितली, कालही सांगितली. आज पुन्हा एका सद्गृहस्थाने शंका विचारली. ते विचारतात की वासनेशिवाय कर्म कसे होऊ शकते. दिसून येते की वासनेचा संघर्ष सरळपणाने समाप्त होत नाही. वासनेशिवाय कर्म याचा अर्थ निष्काम कर्म. हे गृहस्थ विचारतात की निष्काम कर्म कसे होऊ शकते. काही ना काही इच्छा कर्माचे मागे असते, मग वासनेपासून सुटका कशी होणार. परंतु ऐका, जगात निष्काम कर्म देखील होत असते. वासना विरहित कर्म करून संसार चालतो. अशा कर्माने जीवन देखील चालते. जीवन दोन प्रकारचे आहे. एक ऑब्जेक्टिव्ह अर्थात संसारासाठी, भोगविलासासाठी, त्याच्या रूपाकरता, शब्दाकरता, गंधाकरता. दुसरे सब्जेक्टिव्ह अर्थात आत्म्यासाठी, अशा गोष्टीसाठी ज्यामुळे आत्म्याची उन्नती व कल्याण होते. पहिल्या प्रकारचे जीवन असे आहे की ज्यात माणूस संसाराच्या जंजाळातून बाहेर पडू शकत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सायंकाळपासून सकाळपर्यंत त्याला एकच चिंता असते की धन कसे जमा करता येईल. शक्ती पाहिजे, सत्ता पाहिजे, घर पाहिजे, संपत्ती पाहिजे, संतती पाहिजे, धन पाहिजे, पुन्हा आणखी धन पाहिजे, आणखी काहीतरी पाहिजे. या प्रकारे मनुष्य फसलेला राहतो. पाहत नाही की प्रत्येक दिवशी माणसे मरत आहेत. पाहत नाही की आये हैं सो जाएंगे, राजा रंक फकीर, एक सिंहासन चढ़ चले, एक बंदे जात जंजीर. माटी कहे कुम्हार को क्या तू रूंधे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रूंधूंगी तोय. एक दिन ऐसा आएगा कोऊ कोऊ को नाही, घर की नारी का कहे तन की नारी नाही. माली आवत देख कर कलियां करे पुकार, फूले फूले चुन लिए कल हमारी बार. कबीरा रसरी पाँव में का सोवे सुख चैन, सांस नगारा कूच का बाजत है दिन रैन. 10 द्वारे का पिंजरा तामे पंचे पौन, रहने को अचरज महा जाए अचंबा कौन. हे सर्व काही ते पाहत असतात, परंतु पाहून देखील काही पाहत नाहीत. या संसाराला एकत्र जमविण्याचा प्रयत्न करतात की जे कधी कोणाबरोबर गेले नाही. धन मिळविण्यासाठी पाप करतात, बेईमानी करतात, लाचलुचपत घेतात, ब्लॅक मार्केट करतात, खाण्यापिण्याच्या पदार्थांत भेसळ करतात, आपल्या राष्ट्राशी द्रोह करतात. राष्ट्राचे ऐक्य दुभंगण्यासाठी असे प्रयत्न करतात जे आज अमेरिकेला पाहिजे आहेत. निर्धन व दुर्बलांवर अत्याचार केले जात आहेत. हे सर्व काही असा विश्वास ठेवून करतात की ही शक्ती, ही सत्ता, धनसंपत्ती, पत्नी व मुले बाळे जणू काही त्यांचे बरोबर येणार आहेत, परंतु बरोबर काहीच येत नाही. एक दिवस संग्रह करणारा रिकाम्या हाताने निघून जातो. गाठोडे बांधून कोणीच बरोबर नेत नाही. होय, केवळ अश्रू त्याच्या नेत्रात भरलेले असतात. केवळ पाप त्याचे बरोबर जाते. हे एक प्रकारचे जीवन आहे.
दुसऱ्या प्रकारचे जीवन ते आहे की ज्यात मनुष्य जे काही कर्म करतो ते केवळ कर्तव्य भावनेने करीत असतो, अशा जाणीवेने की हे सर्व काही येथेच राहणार आहे. यासाठी तो पाप करणार नाही, अन्याय करणार नाही, कोणाला त्रास देणार नाही. असा माणूस नोकरी करतो तो लाचलुचपत घेत नाही, दुकानदारी करतो पण ब्लॅक मार्केट करीत नाही. देशाचा नेता असेल तर देशाचा विश्वासघात करीत नाही. कोणतेही काम करो ते करताना मी आत्मा आहे हे तो विसरत नाही. या प्रकारे आत्मभावनेने केलेले कर्म बंधन निर्माण करीत नाही, त्याची कशातच वासना राहत नाही. जेथे वासना नाही तेथे जन्ममरणाचा फेरा नाही. हे निष्काम कर्म आहे. हे कर्म ते आहे की जे वासनेशिवाय होते. आता वासनेची गोष्ट सोडा, त्या भक्ताची प्रार्थना ऐका जिचे काल मी वर्णन करीत होतो, ज्याने ऋग्वेदाच्या मंत्रात म्हटले आहे, हे भगवान, मला माझे दोष कळून चुकले. आता मी तुझे गीत गात आहे, सुंदर रसाळ गीत. आता कृपा कर, हे गीत माझ्या हृदयात वसू दे आणि हे गीत गात गात मला तुझ्याशी भेटू दे. योग याचा अर्थ असा आहे मिलन. या मिलनाची इच्छा भक्त करीत असतो. यजुर्वेदामध्ये या मिलनाचे वर्णन करताना म्हटले आहे, तुझ्याशी होणारे माझी मिलनात कटुता येऊ देऊ नको, तुझ्याशी असणारी माझी मैत्री तुटू देऊ नको. परंतु या मिलनासाठी साधन कोणते आहे? ज्याला आम्ही भेटू इच्छितो तो काही दूर नाही. गुरु नानक यांनी फार सुंदर वर्णन केले आहे की पुष्प मध्य जू बास बसत है, मुकर माही जू छाई, तैसे तुम में हरि बसत है, घटही खोजो भाई. आमच्या सभोवती आहे, तो वर आहे, खाली आहे, आत आहे, बाहेर आहे. आमची अवस्था त्या माणसासारखी आहे की जो पाण्यात उभा राहून मला तहान लागली असे ओरडतो. पाणी सगळीकडे आहे पण पिण्यास एक थेंब देखील नाही. जलात आरपार फिरणाऱ्या पण तहानेने व्याकुळ झालेल्या मासळीसारखी. पण पाणी याचा अर्थ केवळ पाणी नाही, ईश्वर देखील आहे. सगळीकडे आनंदाचे भांडार असा परमात्मा विराजमान आहे. त्याच्या आत आम्ही बसलो आहोत, आराम करीत आहोत. त्यात आम्ही श्वास घेतो, निसतो, उठतो आणि त्याच्याकरता तहानेने व्याकुळ होऊन जातो. परंतु हे असे का होते? कारण तहानेची आग विझली नाही. प्रियकराच्या प्रेमाचा अग्नी प्रज्वलित होईल जेव्हा त्याच्या भेटीसाठी मन तडफडू लागेल, जेव्हा त्याच्याशिवाय जीवन निरस विफल वाटू लागेल, तेव्हा त्या निर्जल वायूमध्ये सुकलेल्या ओठाची तहान भागविण्यासाठी नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतील. हा प्रकृतीचा, निसर्गाचा नियम आहे. जेव्हा गरमी खूप होते तेव्हा पाऊस येतो. पाऊस पडल्यावर वायूत पसरलेली धूळ स्वच्छ होते, मलिनता निघून जाते, निर्मलता निर्माण होते. म्हणून प्रिय परमेश्वराच्या विरहाने अश्रू आले तर घाबरू नका. हे अश्रू तुमच्या साफल्याची पहिली खूण आहे. हे तुमच्या मनाची मलिनता धुवून टाकतील आणि ती मलिनता गेल्यावर तो परमप्रिय परमात्मा स्वतः हसून तुमच्याकडे पाहत आहे असे दिसू लागेल. जो तुमच्या आत आहे, बाहेर आहे, वर आहे, खाली आहे, सगळीकडे व्यापलेला आहे. ईश्वर निर्दयी नाही, पाषाण हृदयी नाही, तो तर दयानिधी आहे. प्रेमाचा अग्नी जेव्हा प्रज्वलित होतो, वियोगाची उष्णता जेव्हा चटके देऊ लागते,
आणि त्या उष्णतेमुळे वाफेने बनलेल्या मेघाप्रमाणे अश्रू वाहू लागतात. तेव्हा तो रमारमण मनमोहन परमात्मा स्वतःच पुढे येऊन म्हणतो, भक्ता ये, जवळ ये, मी तुझीच प्रतीक्षा करीत होतो. कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर, पाछे फाछे हर फिरे कहत कबीर कबीर. परंतु भक्त कोठे गेला नाही, भगवंतही कोठे गेला नाही. दोघे पूर्वीही तेथेच होते. हे ज्ञान देखील होते की ईश्वर सर्वत्र भरलेला आहे, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वस्तूत आहे. हे देखील माहीत होते की प्रत्येक मनुष्य प्राणी, हे सर्व जग, ही सर्व सृष्टी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या शक्तीमुळेच चालत आहे. मग भगवंत कोणाची प्रतीक्षा करीत होते? केवळ या गोष्टीची की भक्ताच्या हृदयात प्रेमाची ज्योत प्रज्वलित होण्याची. परंतु हे प्रेम एकटे काही करीत नाही, नुसते ज्ञान देखील काही करीत नाही. एकटे ज्ञान हे तेल न दिलेल्या यंत्रासारखे आहे. चालू लागताच यंत्र तुटून जाईल, विनाश निर्माण होईल. एकटे प्रेम हे यंत्रापासून दूर पडून असलेल्या तेलासारखे आहे. यामुळे काहीच होणार नाही, सगळीकडे अंधकार होईल. कोरडे ज्ञान देखील व्यर्थ आहे. कोरडे प्रेम अंधारात देणाऱ्या हाकेसारखे आहे. जेव्हा ज्ञान आणि प्रेम भक्ती एकत्र येते, अशी अवस्था उत्पन्न होते की त्यावेळी प्रत्यक्ष परमेश्वर पुढे होऊन भक्ताला म्हणतो, भक्ता जवळ ये, मी तुझीच आतुरतेने वाट पाहत आहे. ही गोष्ट अथर्ववेदाच्या 10व्या कांडात फार सुंदर रीतीने सांगितली आहे. मूर्धानमस्य संसिव्याथर्वा हृदयंचयत मस्तिष्कादुर्ध्वा प्रेरयत पवमानोऽधिशोषतः. हा महान प्रजापती मनुष्याच्या बुद्धीला त्याच्या हृदयाशी शिवून कपाळाचे वर, मस्तकाचेही वर प्राणरूप होऊन प्रत्येक वस्तू मात्राला चालवित आहे, गती देत आहे. हा शिवणे याचा अर्थ काय आहे? मनुष्याच्या शरीरातील हृदय आणि मस्तक स्थूल आणि सूक्ष्म नाड्यांनी एकमेकांशी जोडलेले आहेत. परंतु शिवणे याचा अर्थ केवळ जोडणे असा नाही. मस्तकात तर्क आणि ज्ञान असते, हृदयात श्रद्धा आणि प्रेम वसत असते. ती महान शक्ती हे ज्ञान आणि प्रेम एकत्र मिळवून प्राणरूप होऊन हे जग चालवित आहे. हे तेव्हा कळते की जेव्हा मस्तकात असलेले ज्ञान व हृदयात असलेले प्रेम हे दोन्ही एकरूप होतात. एक नवयुवक श्री मुंशीराम महर्षी दयानंद यांच्याकडे गेले व म्हणाले, मी ईश्वराला मानित नाही, आपण सांगा की ईश्वर काय आहे. महर्षींनी आपले सर्व ज्ञान त्याला सांगितले. त्याच्या युक्तिवादाला उत्तर देऊन त्याला निरुत्तर केले. लाला मुंशीराम म्हणाले, महर्षी, माझ्या डोक्याला पटले पण माझे हृदयाला मात्र पटत नाही. महर्षी हसून म्हणाले, मुंशीराम, तुझ्या अंतकरणालाही पटेल, त्यात प्रेमाची ज्वाला प्रज्वलित होईल, तेव्हा श्रद्धेची ज्योती निर्माण होईल. आणि शेवटी श्रद्धेची ज्योती प्रकाशित झाली. अशीच अवस्था पंडित गुरुदत्त यांची झाली. तेही नास्तिक होते, परंतु गुरुदत्ताच्या हृदयात ही ज्योती निर्माण झाली तेव्हा महर्षी शेवटचा श्वास घेत होते. त्यांनी पाहिले की महर्षी आपला देह सोडण्याच्या अंतिम क्षणाची वाट पाहत आहेत. फोडांच्या वेदनांमुळे सर्व शरीर ठणकत आहे. त्याने पाहिले की इतक्या असह्य वेदना असूनही महर्षी अगदी शांत आहेत, जणू काहीच झाले नाही. अशा प्रकारे हसत होते की जणू मृत्यूच नव्हे तर अनंत प्रसन्नता त्यांचे समीप येत आहे. त्यावेळी गुरुदत्ताच्या हृदयाचे दार उघडले.
ती श्रद्धा निर्माण झाली की जी कोरड्या ज्ञानाने, युक्तिवादाने किंवा तर्काने निर्माण होत नाही. गुरुदत्ताला वाटले की ज्या महाशक्तीच्या शोधासाठी ते भटकत फिरत होते तो साक्षात त्यांचे समोर उभा आहे. आपले हात पुढे करून म्हणत आहे, माझ्या प्रिय भक्ता, मी तुझीच वाट पाहत आहे. हा आहे हृदय आणि मस्तक शिवणे याचा अर्थ. अंतकरणात श्रद्धा उत्पन्न कर, मस्तकात ज्ञान, दोन्ही शिवून टाक. मग जो आवाज ऐकू येईल त्याप्रमाणे वाग, ईश्वर अवश्य भेटेल. प्रेम जसे अधिकाधिक वाढत जाते तसे ते ज्ञानाचे रूप धारण करते. ज्ञानात खरेपणा आला की प्रेम जागृत होते. प्रेम ज्ञानाचा रस आहे. ज्ञान प्रेमाची ज्योती आहे. गाढ प्रेमाने ज्ञान उत्पन्न होते व अगाध ज्ञानाने प्रेम जागृत होते. दोन्ही जेव्हा एकरूप होतात तेव्हा कल्याण होते. इंग्रजी भाषेत एका कवीने या गोष्टीचे फार सुंदर शब्दांत वर्णन केले आहे. विजडम इज द लॅम्प ऑफ लव अँड लव इज द ऑइल ऑफ द लॅम्प. ज्ञान प्रेमाचा दिवा आहे, परंतु या दिव्यात जे तेल जळते ते प्रेम आहे. प्रेमाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय प्रेमाला अर्थ नाही. दादूजींनी कोरड्या ज्ञानाची गोष्ट सांगताना म्हटले आहे, मसी कागद के आसरे क्यों छूटे संसार, प्रभु बिना छूटे नहीं दादू भरम विकार. कोरड्या ज्ञानाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगितल्याने आणि बडे बडे लेख लिहिल्याने जन्ममरणाचे बंधन तुटत नाही. ते तर प्रेमाने, भक्तीनेच समाप्त होते. आणि हे प्रेम बाबांनो इतके सोपे नाही. प्रेम प्याला जो पिये शीस दक्षिणा दे, लोभी शीस न दे सके नाम प्रेम काले. हीच गोष्ट गुरु गोविंद सिंह यांनी सांगितली आहे. जो तो हे प्रेम करण का चाव, सिर धरतली गली मोरी आव. आपले मस्तक अर्पण करावे लागते. आपण स्वतःला विसरून जावे लागते. कबीराय घर प्रेम का खाला का घर नाही, शीस उतारे कर धरे सो पैठे धरुमाही. हा तर आपले मस्तक अर्पण करण्याचा सौदा आहे. प्रेम न खेती उपजे प्रेम न हाट विकाय, राजा प्रजा जेही रुचे सिर देसो ले जाय. प्रेम तेच की जे मरणाला भीत नाही. जब लग मरने से डरे तब लग प्रेमी नाही, बड़ी दूर है प्रेम घर समज ले वो मनमाही. परंतु लक्षात ठेवा, हा सौदा महाग नाही. हे मस्तक कोणत्या ना कोणत्या दिवशी जाणारच आहे. हे राहावयाची नाही. प्रभू प्रेमाचे ठिकाणी अर्पण करा की अशी ज्योती प्रज्वलित होईल, ज्याप्रमाणे वातीचे टोक तोडून टाकल्यावर ती ज्योती अधिक दीप्तिमान होते. नाहीतर शिरही जाईल आणि अंधारही राहील. सिर राखे सिर जात है, सिर काटे सिर सोय, जैसे वाती दीप की कटे उजियारा होय. हे प्रेमाचे जग विचित्र आहे. येथे मृत्यूमध्ये जीवन मिळते, मरणामध्ये अमरता प्राप्त होते. विनाशात निर्मिती आहे. आपले मन साफ करा, अहंकार नष्ट करा, स्वतःला प्रभूचरणी अर्पण करा, मग भगवंत भेटतो. हा नष्ट झालेला अहंकार जन्ममरणाचे बंधन नष्ट करतो. हातावर शीर घेऊन वृद्धिंगत होणारे प्रभुप्रेम त्या परमानंदाच्या जगात आपणास घेऊन जाते, ज्याच्याशिवाय अन्य दुसरी कोणतीही वस्तू नाही. घर जालू घर उबरे, घर जागृत ठेवा, घर वाचेल. घर राखू घर जाई, घर वाचवण्याचा प्रयत्न कराल तर घर जळून जाईल. एक दिवस चितेमध्ये भस्म होईल. एक अचंबा देखिया मरा काल को खाय. हे आश्चर्य आहे.
प्रेमात स्वतःचे जीवन समर्पित करा. मग हे समर्पित जीवन जन्ममरणाचे बंधन समाप्त करते. काळाचा महाकाळ होऊन ते बंधन नष्ट करते. दिया अपनी खुदी को जो हमने मिटा, वह जो पर्दा था बीच में था न हा. रहा पर्दा में अब न वो पर्दा नशी, कोई दूसरा उसके सिवा न रहा. काही लोक येऊन म्हणतात की आम्हाला प्रभुदर्शन करवून द्या. मी सांगतो, दर्शन होऊ शकते, त्याचे मूल्य काय द्याल? तेव्हा ते आश्चर्याने म्हणतात, प्रभुदर्शनाला किंमत द्यावी लागते, याचेही मूल्य असते काय? होय बाबा, प्रभुदर्शनाला देखील किंमत द्यावी लागते. फार मौल्यवान वस्तू आहे ती. शिर अर्पण करून जर ती मिळाली तर फार स्वस्त मिळाली असे समजा. परंतु आज शिर अर्पण करण्याची गोष्ट कोण ऐकतो? आज तर लोकांना सर्व काही मोफत पाहिजे. महर्षी दयानंद यांनी आपल्या ऋग्वेदादी भाष्य भूमिका या ग्रंथात अशा लोकांना चोख उत्तर दिले आहे. आयोर्यज्ञेन कल्पतां, प्राणो यज्ञेन कल्पतां, चक्षुर्यज्ञेन कल्पतां, श्रोत्रयज्ञेन कल्पतां, वाग्यज्ञेन कल्पतां, आत्मा यज्ञेन कल्पतां, ब्रह्मा यज्ञेन कल्पतां, ज्योतिर्यज्ञेन कल्पतां, स्वरो यज्ञेन कल्पतां, पृष्ठं यज्ञेन कल्पतां, यज्ञो यज्ञेन कल्पतां. या मंत्राचा अर्थ स्पष्ट करताना महर्षी सांगतात, त्या ईश्वराचे चरणी सर्व काही अर्पण केले पाहिजे. सर्व मनुष्य आपले आयुष्य ईश्वराची सेवा आणि त्याचे आज्ञापालन करण्यात खर्च करो, अर्थात आपले प्राण देखील ईश्वराला अर्पण करावे. अवलोकन, श्रवण, कथन, मन व विज्ञान आणि चारही वेदांचे पठन करून जो पुरुषार्थ प्राप्त केला आहे, तो जो प्रकाश आहे, सर्व सुख आहे, उत्तम कर्माचे फळ आहे आणि स्थानही आहे, असा परमात्मा त्याला प्रसन्न करण्याकरता समर्पित केला पाहिजे. अशा प्रकारे जो मनुष्य आपले सर्वस्व परमेश्वराला अर्पण करतो, त्याला परमात्मा सर्व सुख देतो. म्हणून आपले सर्व काही परमेश्वराला अर्पण करा. महर्षी सांगतात, जोपर्यंत पूर्णपणे आत्मसमर्पण करणार नाही, तोपर्यंत प्रभुदर्शनाची आशा करू नका. ईश्वराचा परमभक्त व्हायचे आहे ना, मग काहीही लपवून ठेवू नका. सर्व काही ईश्वराला देऊन टाका. हे सर्व काही त्या ईश्वराचेच आहे ना, हे सर्व त्याचेच आहे, तर मग त्याच्यापासून लपवून ठेवू नका. तो छिपा छिपा के न रख इसे, तेरा आईना है वो आईना, की शिकिस्ता हो जो अजितर है, निगाह आईना साज में. आत्मसमर्पण करण्यासाठी पुढे चला. सारी दुनिया से हाथ धोकर देखो, जो कुछ भी रहा सहा है खोकर देखो. क्या अर्ज करूं कि इसमें क्या लज्जत है, एक मर्तबा किसी के होकर देखो. खरे पाहिले तर आपले आहेच काय? सर्व काही त्या ईश्वराचीच आहे. संत मीराबाईच्या शब्दात सांगायचे तर, तात मात भ्रात बंधू अपना नहीं कोई, छोड़ दी है लोकलाज होनी होस होई. मग चिंता कोणत्या गोष्टीची, भीती कुणाची? वियोगाच्या जमिनीत अश्रूंचे जल शिंपून प्रेमाची, भक्तीची वेल भक्ताने लावली आहे. ते प्रेम त्याचे सर्व काही आहे. असुवन जल सींच सींच प्रेम बेल बोई, अब तो बेल फैल गई अमृत फल होई. ही वेल पसरली आहे. आता भक्ताला चैन कसली, शांती कसली, हिमतीने बसणे कोठले. क्रमशः